उपवास का आणि कशासाठी करावा? तर उपवास ना एक दिवस आपल्या पोटाला ना आराम मिळण्यासाठी खास करून उपवास करतात बघा. आणि देवावरती आपली श्रद्धा पण असते एक प्रकारची, म्हणून आपण उपवास करतो. पण इकडे बघा आमच्यात तर ना कढई भरून बघा शाबू इकडे बनवायला चालू आहे. तर पहिल्यांदा तर मी हलवत होते बघा शाबू, पण माझ्याकडून ना जास्त शाबू असल्यामुळे ना खूप म्हणजे सांडला गेला, म्हणून नंतर मम्मीनेच घेतला बघा हलवायला. तर प्लेटमध्ये दिला होता तो म्हणजे आमच्या अहोंना. तर तुम्ही म्हणसाल की एवढा नैवेद्यासारखा कसं काय दिला होता? तर ना त्यांना जायचं होतं बाहेर, त्यामुळे त्यांना थोडासाच दिला होता. सकाळची देवपूजा वगैरे सर्व झालं होतं. त्याच्यानंतर ना देवाला सुद्धा बघा नैवेद्य दाखवला. तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या ना सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा. तर शाबू वगैरे झाला होता इकडं. तर हे वेपर्स, खजूर आणि राजगिरीचे लाडू, चिक्कू, तर बरंच काय होतं उपवासाला इकडं खायला. आबोलीला खूप छान अशी फुलं लागली होती, पण गजरा करायला काय वेळ अजिबात मिळाला नाही, त्यामुळे अशीच फुलं राहू दिली बघा. आणि इकडं ना फराळ करायला आम्ही बसलो होतो. तर मी, मम्मी आणि पप्पा आम्ही तिघंजणच होतो. पण एवढं सगळं खायला होतं बघा. तर दररोजच्या जेवणापेक्षा सुद्धा जास्त झाला. तर हा उपवास काय म्हणायचा आहे. तर शाबू आहे बघा, सोबत ना रात्रीचे लाडू पण होते आणि खजूर वगैरे असं बरंच काय होतं. पप्पांनी ना खूप रुंदी लावली होती. मम्मीला जायचं होतं महादेवाच्या मंदिरात, पण पप्पांचं काय आवरेनासं झालं होतं लवकर. पण नंतर निघाले बघा शेवटी ते. आणि छान अशी मम्मीने सुंदर साडी नेसली आहे बघा, व्हाईट कलरची. मला तर खूप आवडली ही साडी. तर आता हे निघालेत बघा महादेवाच्या मंदिरामध्ये. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.